ब्रेकनंतर इव्हनिंग पल्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। खेडमधील 3 धरणं 100% भरली आहेत। शिरवली, तळवट, शेलारवाडी धरणे तुडुंब भरल्याची माहिती। दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सागर कदम यांनी। पाहूयात। कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने उशिरा सुरुवात केली, त्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा कितपत होईल हा एक प्रश्न चिंतेचा ठरला होता। परंतु त्यानंतर पावसाने जे जोर धरलं त्यामुळे आता या धरणांमधील पाण्याचा जो प्रश्न आहे तो सध्या हा वेगळ्या परिस्थितीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या उभा आहे तो नातूनगर या धरणावरती। हे धरण खेड तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून मानले जाते आणि आता सध्या या धरणाची जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी साधारण 80% पर्यंत आहे। त्यामुळे ही एक आनंदाची बातमी येथील नागरिकांसाठी आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे जे नातूनगर धरण आहे या नातूनगर धरणामध्ये सध्याची पाणी पातळी ही 80% आहे। माझ्यासोबत आता येथील उपविभागीय अभियंता आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। या साधारण नातूनगर हे जो धरण आहे या धरणाची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? नातूनगर धरणाची एकूण पाणीसाठा जो आहे 27.3 दलगमी आहे। त्यातील आता 22.3 दलगमी पाणीसाठा आता झालेला आहे, म्हणजे 81.90% पाणीसाठा आता आपल्या धरणात आहे। बरं, या धरणावरती जे आजूबाजूची गाव आहेत ती साधारण किती गावांना या धरणाचा पाणी पुरवठा होतो? या धरणावरून टोटल 16 गावांना पाणी जातो। आपल्या 16 गावांना पाणीसाठा होईल। बरं, म्हणजे आता साधारणपणे किती महिन्यापर्यंत हा पाणीसाठा पुरू शकतो? सध्याला आपल्याला एप्रिल ते मे पर्यंत पाणीसाठा पुरू आहे। जर अजून पाऊस पडला तर बऱ्यापैकी जून पर्यंत आपला पुढच्या जून पर्यंत पाणीसाठा राहील। येथील नागरिकांना आणि तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की सध्या मे महिन्यापर्यंत जो येणारा जो पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो सध्या इथे सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठीसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।